नमस्कार. भगवद्गीता एक आनंद यात्रा या कार्यक्रमाला प्रारंभ करीत आहोत. तर एक दोन शब्द वासंतीताई सांगतायत, त्यानंतर मी काही माझं मनोगत सांगणार आहे आणि मग आपण पालखीचा सोहळा अनुभवणार आहोत. नमस्कार. गेल्या वर्षी माझ्या सासूबाईंना 100 वर्ष पूर्ण होऊन 101 वर्ष लागलं. त्यानिमित्ताने माझे मिस्टर एशिया पॉवर ओव्हरसीजमध्ये जिथे काम करतात त्या ऑफिसनी त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरनी माझ्या मिस्टरला एक गीता दिली. 3-4 महिने मी गीता तशीच ठेवली होती, बॉक्स पण उघडलं नव्हतं. 4 महिन्यांनी एकदा माझ्या मनात आलं की हे बॉक्स उघडावं आणि आत उघडून बघितलं तर जवळ काही खजिनाच गीता होती आत. त्याला सोनेरी काठ. तुम्हाला हवं तर तुम्ही जायच्यापूर्वी बघू शकता प्रत्यक्ष. सुंदर सुंदर चित्र असं ते गीतेचं स्वरूप होतं. मी तर कधी एवढा अध्यात्माचा अभ्यास न केल्यामुळे माझ्या मनात आलं ही गीता वाचायची, पण कशी वाचायची. पण लवकरच चातुर्मास येणार होता आणि म्हणून मी चातुर्मासाचा नेम केला गीता वाचायची. त्याप्रमाणे मी यंदाच्या वर्षी 4 महिने गीता वाचली. मग माझ्या मनात आलं की आपल्याला जे काही मला फार कळली नाही एवढी, पण जे काय आपल्याला कळलं आहे ते आपल्या सगळ्या सख्यांना पचवावं, त्यांच्याकरता काही कार्यक्रम करावा म्हणून मी गीता जयंतीचा कार्यक्रम करावा असं आमच्या कमिटीत सुचवलं आणि त्यांनी ते सगळ्यांनी मान्य केलं आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम होत आहे. धन्यवाद. भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे. आता गीता जयंती निमित्ताने आपण यातील काही अंश आपल्यात समरसून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आज प्रत्येक शब्द, प्रत्येक जप, गाणी अगदी लक्षपूर्वक ऐका, कारण त्यानंतर आपल्याला कोड्यांचा पेपर देण्यात येईल आणि कोडी सोडवायचे 20 प्रश्न आहेत. त्यामुळे अतिशय सोपे आहेत, तुम्ही काही काळजी करू नका, कारण आम्ही उत्तरं आधीच दिलेली आहेत. आजही श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या रूपाने श्लोकांच्या शब्दोच्चारांच्या नामस्मरण आणि स्वरांबरोबर आपल्याबरोबर आहे याची अनुभूती येईलच. कारण ज्या प्रेरणेने आज सोहळा संपन्न होत आहे त्या प्रेरणेस शतशः विनम्र प्रणाम. तर प्रारंभ करूया पालखीच्या आगमनाने. Thank you.
प्रथम आपण दीपप्रज्वलन करू आणि सर्व पालखीबरोबर असलेले सदस्य इथे राहतील. कार्यकारिणी सदस्यांनी येथे यावं. इव संभिन्नमुकुलः विधत्तां सिद्धिन्नो न स्वभगामस्य सदसः प्रकीर्ण पुष्पाणां हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्रवस्त्रैरलङ्कृतां कलहासकृतावासां वरदां शारदां नुमः. वरदां शारदां नुमः. दीपप्रज्वलन झालेलं आहे. आता आपण प्रतिभाताई सबनीस आपल्याला गीतेची आरती नाही प्रार्थना म्हणून दाखवणार आहेत आणि आरती ही आपण समारोपाच्या नंतर करणार आहोत. हॅलो, गीतेची प्रार्थना बघू. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मम्बत्वा मनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणी. नमोस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आता छोटंसं प्रास्ताविक वासंतीताई करतील. कालच 11 डिसेंबर 2024 रोजी गीता जयंती होती. तेच औचित्य साधून आपण आज भगवद्गीता एक आनंद यात्रा हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर करीत आहोत. साधारणतः 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर
श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला या दिवसापासून जीवन विषयक संदेश दिला, म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीला भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून ओळखला जातो. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणं ही संपूर्ण जगात एक आगळी वेगळी महान घटना आहे. तर संत विनोबाजी म्हणतात, माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षा माझे हृदय आणि बुद्धी भगवद्गीतेच्या दुधावर पोसली आहे. गीता माझे प्राणतत्व आहे. हे नवनीत परमात्म्याने महर्षी व्यासांकडून मुखाद्वारे दिले आहे. म्हणून गीता हा धर्मज्ञानाचा कोश आहे. आजपर्यंत गीतेचा अभ्यास करणाऱ्या जगातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने भगवद्गीतेने मुग्ध केलं आहे. गीता ही भारताच्या गौरवाची शानच आहे. भगवद्गीतेवर आधारित संस्कृत, मराठी, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये 49 पेक्षा अधिक ग्रंथ आहेत. गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचं विश्वरूप दर्शन दाखविलं. गीतेत कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असे परमात्म्याच्या प्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत. गीतेचा अभ्यास कोणत्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक करू शकतात. फक्त आपल्याला हवी ती भक्ती आणि श्रद्धा. भगवद्गीतेच्या वाचनाचे, पठणाचे असंख्य फायदे आहेत. भगवद्गीता सखोल आध्यात्मिक ज्ञान देते, अज्ञान दूर करते, व्यक्तीला जीवन आणि विश्वातील सखोल आध्यात्मिक ज्ञान देते आणि तेही अगदी सोप्या भाषेत. भगवद्गीतेचे महात्म्य अगाध आणि असीम आहे. हा अत्यंत अलौकिक ग्रंथ असून तो त्रिकालाबाधित कर्मयोगाला प्राधान्य देणारा आहे. म्हणून भगवद्गीता कधीच कालबाह्य होऊ शकणार नाही. स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्या संदेशात अशी ग्वाही देतात की सज्जनांच्या रक्षणाकरता आणि दुर्जनांच्या विनाशाकरता मी प्रत्येक युगात जन्म घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशी ही भगवद्गीता. यावर निरूपण करताना 2 प्रकारे करता येतं. एक वैज्ञानिक दृष्टीतून आणि दुसरं पौराणिक दृष्टीतून. आता पण ह्याचा मध्यम मी सांगता येतो कसा, तो प्रतिभाताई सबदेस आपल्याला सांगतायत. ऐकूया ते उपोद्घात प्रतिभाताई सबदेस. गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ही 3 प्रस्थाने आहेत. प्रस्थानत्रयीत गीता फार विलक्षण आहे. इतर ग्रंथ, इतर शास्त्रे नदीच्या किनारी, जंगलांमध्ये, गुहेमध्ये सांगितली गेली आहेत. परंतु 5000 वर्षापूर्वी रणांगणावर केलेला हा एकमेव अमृततुल्य उपदेश आहे. श्रीमद भगवद्गीतेचे महत्त्व शब्दांनी वर्णन करणे कोणाला शक्य नाही. गीतेचा हा उपदेश फक्त अर्जुनासाठीच नाही, तर प्रत्येक पिढीतील गोंधळलेल्या माणसाला आपल्या स्वधर्मानुसार कर्तव्य कर्म करण्यासाठी संतुलन देतो. हेच गीतेचे कार्य आहे. जो ज्या दृष्टीने गीतेला पाहतो त्याला गीता तशीच दिसू लागते.
गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग हे परमात्म प्राप्तीचे 3 मार्ग सांगितले आहेत. कर्मयोग शरीर अपरा यांच्या अनुषंगाने सांगितलं आहे. शरीरी म्हणजे परा यांच्या अनुषंगाने ज्ञानयोग आहे. तर शरीर शरीरी म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ दोघांचे स्वामी भगवंत यांच्या अनुषंगाने भक्तियोग आहे. मनुष्य कर्मयोगाने जगतासाठी, ज्ञानयोगाने स्वतःसाठी व भक्तियोगाने भगवंतासाठी उपयोगी पडतो. या 3ही योगांचा समन्वय साधता आला तर जीवन सुंदर होईल. समयुक्त तमो मतः. भगवद्गीतेमध्ये स्वतः 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की चातुर्वर्ण्याची रचना मी गुणकर्म विभागानुसार झाली आहे. गीता योगशास्त्र आहे, जीवनशास्त्र आहे. भगवद्गीता म्हणजे चातुर्याचा, धीरोदत्ततेचा, दिव्य प्रेरणेचा व कार्यप्रवणतेचा त्रिकालाबाधित व्यवहार्य संदेश आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक सिद्धहस्त मंडळी गीतेचा सखोल अभ्यास करतात. अशा या भगवद्गीतेचे महात्म्य अगाध व असीम आहे. उपनिषद वैदिक मार्ग आहे, ब्रह्मसूत्र हा दार्शनिक मार्ग आहे, तर भगवद्गीता हा स्मार्त मार्ग आहे. मानव जातीच्या भगवद्गीता हा स्मार्त मार्ग आहे. मानव जातीच्या उद्धाराचाच सर्वांच्या उपयोगाचे हे ज्ञान आहे. हा अत्यंत अलौकिक आणि वैचित्र्यपूर्ण, रहस्यमय व प्रासादिक ग्रंथ आहे. गीतेचे प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की मनुष्याचे कोणत्याही परिस्थितीत कल्याण व्हावे. कोणत्याही परिस्थितीत तो परमात्म प्राप्तीपासून वंचित राहू नये. गीता अशी वेदमयी व मंत्रमयी आहे. म्हणून या परमपावन ग्रंथाची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी हा तो दिवस आहे. या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यावर्षी 11 डिसेंबरला मोक्षदा एकादशी म्हणजेच गीता जयंती होती. गीता जयंती हा पवित्र ज्ञानाचा जणू उत्सवच आहे. भगवद्गीतेतील 18 अध्यायातून भगवंतांनी मनुष्य जन्मातील समस्यांचे समाधान सांगितले आहे. गीतेचा हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नसून संपूर्ण मानव समाजासाठी अमूल्य धरोहर आहे. म्हणूनच गीता जयंती विशेष उत्साहाने साजरी केली जाते. अरे सुनीताताई, बुटाला पैंजणांच्या आवाजानं त्यांचं अस्तित्व आपल्याला सांगतायत आणि ह्या श्रीकृष्णाचं वर्णन किती हुबेहूब साधलं गेलं आहे ह्या गाण्यात ते पाहूया आपण. पैंजण हरीची वाजली, पैंजण हरीची वाजली, गाई गुर हंबरली, गाई गुर हंबरली, पैंजण हरीची वाजली, पैंजण हरीची वाजली, कमला हुनी दे मोह कडोळे, कमला हुनी दे मोह कडोळे, श्यामल कांती अल्लड चाळे, श्यामल कांती अल्लड चाळे, झर 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 नयना पुढुनी, झर 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 नयना पुढुनी, प्रतिमा ती सरली सरली, पैंजण हरीचे वाजली, पैंजण हरीची वाजली, गोविंदाचा छंद जीवाला, गोविंदाचा छंद जीवाला, चराचराला व्यापुनी उरला, व्यापुनी
चराचराला व्यापुनी उरला ध्यानी मनी ही सपनी माझ्या ध्यानी मनी ही सपनी माझ्या नव आशा फुलली पैंजण हरीची वाजली पैंजण हरीची वाजली हीच पावले माझ्या हरीची हीच पावले माझ्या हरीची खूण सेती हंबरण्याची खूण सेती हंबरण्याची गाई गुरही आनंदाने गाई गुरही आनंदाने नाचत बागडली पैंजण हरीची वाजली पैंजण हरीची वाजली गाई गुरे हंबरली गाई गुरे हंबरली पैंजण हरीची वाजली पैंजण हरीची वाजली. अनेकांनी अनेक प्रकारे भगवद्गीतेचं वर्णन केलेलं आहे, सेवा केलेली आहे. गीतेचा जन्म उपनिषदांच्या उदरी झाला आहे म्हणून गीतोपनिषद असं त्याला संबोधिलं जातं. पण गीता ही खरं तर महर्षी व्यासांची मुख्य शिकवण आहे. अशी ही गीता आपणा सर्वांसाठी अगदी सोपी करून सांगतायत. गीता ह्याचं वर्णन करतायत सारंग सबनीस. तर ऐकूया लघुगीता. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होतसे संजय सांगे धृतराष्ट्रासी आपतेष्टा पाहुनी विषाद होई अर्जुन टाकी ददुष्यासी. दुसरा अध्याय सांख्य योग. आत्मा शाश्वत देह नश्वर जाणून घे तू अंतरी हर्ष शोक तजुनी निर्विकार हो ज्ञानी जना सम आचरी. तिसरा अध्याय कर्मयोग. कर्मफलाशा सोडून पार्था करावे आपुले विहित कर्म कर्म अकर्म द्वैत नुरे मग निष्काम मने आचरावा धर्म. चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. चातुर्वर्ण्य जरी असती मानवा विभागणी असे गुणाप्रमाणे जन्माने न ठरे वर्ण कधीही ठरतो जो तो कर्माप्रमाणे. पाचवा अध्याय कर्म संन्यास योग. संन्यस्तवृत्ती मनी धरितू सोडून दे भवभय चिंता प्रेम द्वेषा त्यजुनी देई ध्यान करी तू लक्ष्मीकांता. सहावा अध्याय आत्मसंयम योग. सोहम साधना करून अर्जुना सदा करी जो नाम जप योग साधने शुद्धी होई योगी श्रेष्ठ तो परंतप. सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग. सृष्टीपालन करतो मी रे चराचरी व्यापुनी उरतो माझे चिंतन जो करी निशिदिनी मोक्षधाम तो पावतो. आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. भजन कीर्तनी काळ घालवी अंत समयी जो नाम स्मरे मद्रूपी एक रूप होईतो सुटतील जन्म मरण फेरे. नववा अध्याय राज्य विद्या राजगृह योग. भक्तीची आवड भारी मजला फळे फुले नैवेद्य नको अंतरी द्यावे गुणगान गावे कुविचारांची साथ नको.
10वा अध्याय विभूती योग. मीच अग्नी मीच वारा मीच पाणी जगत पसारा मीच शिव मी असे ब्रह्म मीच मानवाचा सुतदारा. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. दिव्य दृष्टी देतो तुला अर्जुना माझे विश्वरूप तू पाही. सहस्रवदने सहस्रबाहू पार्थ म्हणे मूळ रूप दावा लवलाही. 12वा अध्याय भक्ती योग. सगुण भक्ती की निर्गुण भक्ती गोंधळ पार्था मनी वसे. सर्वाहूनी श्रेष्ठ असा भक्ती योग श्रमाविन मिळतो आपैसे. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग. 10 इंद्रिये आणि कमन हे 11 इंद्रिये वर्णिती वेद. प्रकृती पुरुषानादी असती जाण तू तया मधला भेद. 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. अनादि अंत मीच असे रे मीच असे त्रिगुणातीत. माझ्यात जरी मन गुंतविसी तू खचितसी होशी षड्रिपू रहित. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. पंच प्राण मानवी शरीरी मीच असे रे वैश्वानर. चयापचय घडवतो मी देह असे उलटा वृक्षाकार. 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग. काम क्रोध लोभ मोह मत्सर त्यजुनी टाकी असुरी लक्षणे. धैर्य क्षमा शांती शुचित्व मृदुता मनी धरावी ही सुरलक्षणे. 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग. नीर क्षीर विवेक बुद्धी श्रद्धा तपयज्ञ नाम स्मरण. पुण्य मिळविण्या मनुष्य जन्म करीतू सर्व कृष्णार्पण. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. पार्थ म्हणे हे केशवा मजला चिरंतर सत्य उलगडले. तुझा बोध मम हृदयी साठवुनी युद्ध कराया मन सज्ज झाले. युद्ध कराया मन सज्ज झाले. अशा तऱ्हेने समारोपाचा 19वा श्लोक त्यांनी दिलेला आहे. जगद्वंद्य गीता प्रभुमुखातुनी प्रगटली आजच्या शुभदिनी. जगच्चालक श्रीकृष्णाच्या वैभव नमितो कमलचरणी. वैभव नमितो कमलचरणी. जय श्री कृष्ण. आता आपण आपल्या आवडीचं एक कृष्णगीत ऐकणार आहोत. गात आहेत मायाताई आणि प्रतिभाताई. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. यानंतर आपल्याला सर्वांना भगवद्गीते संबंधित 20 प्रश्न दिले जातील आणि 10 ते 15 मिनिटं याला दिलेली आहेत. आपण नाव लिहून उत्तरपत्रिका द्यायची आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता मन मात्र त्या गोविंदापाशीच अर्पण करायला पाहिजे. म्हणून आपण एक
जप नुसता तुमच्या कानावरती ऐकला जाईल. सावकाशपणे तुम्ही प्रश्न सोडवा. जपाकडे लक्ष दिलं पाहिजे असं नाही, पण त्यांच्या लईमध्ये तुम्हाला पेपर सोडवायला बरं पडेल. त्यामुळे त्या जपाच्या लईमध्ये तुमचा पेपर व्यवस्थित छानपैकी लिहिला जाईल असं मला वाटतं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभम्. ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण. चक्रपाणी शेषशयना, चक्रपाणी शेषशयना, लक्ष्मी रमणा नमो नमो, लक्ष्मी रमणा नमो नमो, हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण. चक्रपाणी शेषशयना, चक्रपाणी शेषशयना, लक्ष्मी रमणा नमो नमो, लक्ष्मी रमणा नमो नमो, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण. अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, वचनं मधुरं चरितं मधुरं, वचनं मधुरं चरितं मधुरं, वसनं मधुरं बलितं मधुरं, वसनं मधुरं बलिनं मधुरं, चलितं मधुरं भ्रमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, अधराधिपतेरखिलं मधुरं, वेणु मधुरा रेणुर्मधुरः, रेणु मधुरो रेणुर्मधुरः, पाणिर्मधुरः पादौ मधुरा, पाणिर्मधुरः पादौ मधुरा, रूपं मधुरं तिलकं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, करणं मधुरं तरणं मधुरं, करणं मधुरं तरणं
हरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं रमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा गोप मधुरा लालो मधुरा भुक्तं मधुरा मुक्तं मधुरा मुष्टिं मधुरा मधुरा दुरितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. जरा एक मिनिट हा. सर्वांनी आपापली नावं घालायची आहेत हा. अजून 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांनी मी पेपर घेणार आहे. टाइम अप आहे. सुरुवात करा. वेळ झालेली आहे. आता जप जप घ्या. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोपाळ गोपाळ हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा घनश्याम म्हणा मेघ श्याम म्हणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा घनश्याम म्हणा मेघ श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा. सर्वांना धन्यवाद. प्रतिभाताई वरती. परीक्षक आपले काम करतील पण आता आपण वेगळ्याच दालनात शिरणार आहोत. हां ऐका बरं. प्रथम श्लोक उच्चारण करतील प्रतिभाताई सबनीस आणि त्यानंतर त्या श्लोकाचं विवेचन करतील आधुनिक कालाशी जोडणी करतील नीलमताई वराडकर. आणि अतिशय समर्पक आणि महत्त्वाचा गाभा आहे तो शांतपणे ऐका. हा गीता परामर्श. गीतेच्या पहिल्या श्लोकांनी आपण सुरुवात करतोय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. गांडीवं संस्रते हस्तात् त्वक्चैव परिधयते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. मी हे करू की ते करू अशा संभ्रमातील अर्जुन स्वधर्म विसरतो असे प्रारंभाला गीतोपनिषदात सांगितले आहे. म्हणजेच जीवनात आपण प्रापंचिक चढ उतारातच अडकतो आणि आपला मार्ग
तेथेच खुंटतो. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि. आपल्याला माहिती आहेच की आत्मा अविनाशी आहे. शारीरिक सुखापेक्षा आत्म्याचे सुख केव्हाही श्रेष्ठच. आपल्या कर्तव्याचे पालन करून जया पराजयाची भावना लुप्त झाली तरच पापपुण्याचा क्षय होतो. आपण कर्मभूमीत मनुष्य जन्मात आल्यामुळे कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे, पण कर्मफळाचा अधिकार मात्र नाही. कर्मफलाचा अधिकारी हा सर्वांभूती परमेश्वरच आहे. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्य यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. गीतेद्वारे निष्काम कर्मयोग केवळ परहितासाठी हे श्रीकृष्णांनी सांगितले. याचे पृथ्वी तलावरील आजच्या काळातील जिवंत उदाहरण म्हणजे श्री रतनजी टाटा यांचा जीवनालेख. निष्काम कर्मयोगाचे हे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजेच दुर्जनांचा नाश, सत्प्रवृत्तीची जोपासना आणि धर्मस्थापना हेच या अवताराचे कार्य. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. आपण हे जग ज्ञानाने समजून घ्यावे यासाठी शिस्तबद्ध योजनाबद्ध अशा ज्ञानाच्या पथावरून चालणं महत्त्वाचं. म्हणूनच दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणाऱ्या या शक्तीला आपण जाणून घ्यावयास हवं आणि अज्ञानाच्या विळख्यातून बाहेर यावयास हवं. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनयेव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. या जगातील व्यवहार केवळ सुखमय नसून नेहमीच सुख दुःखनात्मक आहेत. तेही दुःखालाच कारण ठरणारे अनित्य आहेत. म्हणूनच विवेकी पुरुष यात कधीच रमत नाही. उद्धरेदात्मनात्मानम् आत्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. आपण
स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा. थंड उष्ण, सुख दुःख, मान अपमान यात अंतःकरण शांत ठेवण्याची सवय करून घ्यावी. समतोल राखणं म्हणजेच योगी वृत्ती. मनाचा निग्रह आणि कर्मफळाचा त्याग या गोष्टी आपण उत्तम व्यक्तींमध्ये नेहमीच पाहतो. उदाहरणार्थ अब्दुल कलामजी, अटल बिहारी वाजपेयीजी आणि अशा अनेकांची चरित्रेही आपण पाहिलीच आहेत. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यच् ज्ञातव्यमवशिष्यते. पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामागील आधारभूत चेतन तत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान याचा समावेश होतो. हेच दिव्य ज्ञान आहे, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. आपण कसे निर्माण झालो हे आजच्या पिढीसारखं AI ला विचारून चालत नाही. कारण सृष्टीची उभारणी याबाबत एक छोटेसे विश्लेषण आहे. अव्यक्तांपासून सृष्टीतील व्यक्त पदार्थांची निर्मिती होते आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीस सुरुवात झाली की ते सर्व व्यक्त पदार्थ पुन्हा अव्यक्तात लय पावतात. म्हणजेच रोज सकाळी सूर्य पाहणं हे विधिलिखित आहे आणि त्यासाठी त्या अभूतपूर्व शक्तीचे आभार मानणं अतिशय महत्त्वाचं आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. म्हणजेच सर्वांभूती परमेश्वर आहे. त्याला सर्व वर्ण, धर्म, आश्रम समान आहेत. प्रत्येक वाईट गोष्टींशी त्या शक्तीचे स्मरण करीत लोकहितार्थ जगडत राहणं आणि सर्व कर्मफलेशापासून दूर राहून परमेश्वराला ते अर्पण करणं म्हणजेच शरणागती. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमधुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंशसंभवम् अथवा बहुनैतेन किन्यातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. जगातील प्रत्येक श्रेष्ठ वस्तू, प्रत्येक गोष्टीतली विलक्षणता, विशेषता, सुंदरता, महत्ता, विद्वत्ता म्हणजेच ती दिव्य शक्ती ही माझीच विभूती आहे असे अनेक उदाहरणांवरून श्रीकृष्णांनी आपल्याला पटवून दिले आहे. त्यामुळेच योग्य वर्तन, योग्य विचार या ज्ञान मार्गात असलेले लोकमान्य टिळक आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिरवेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूयैवाह कृष्णं सगद्गदं भीतप्रणम्य मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. रणभूमीवर विश्वरूप दर्शनाने अर्जुन भयभीत झाला.
यापेक्षाही त्याने सद्गतीत होणे ही अवस्था आपल्याला शिकवून जाते. श्रीकृष्ण म्हणतात, मूर्त स्वरूपातील शक्तीपेक्षा अव्यक्त करता मीच आहे. तू फक्त निमित्त मात्र आहेस. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग केव्हाही चांगलाच नाही का? तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरहा. या जगात परमेश्वराची उपासना करून समाधानी असणे महत्त्वाचे. भक्तिमान पुरुष स्तुती, निंदा, सुख, दुःख या सर्वांमध्ये नेहमीच समभाव दाखवतो, कारण ईश्वर सान्निध्याने तो ज्ञानी झालेला असतो. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्र हे जड, विकारी, क्षणिक, नाशवान आहे, तर क्षेत्रज्ञ हा नित्य, चेतन, अविकारी, अविनाशी आहे. हे जाणणे म्हणजेच यांच्यातील भेद जाणणे. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. खरं तर प्रकृतीपासून सत्व, रज, तम हे 3 गुण उत्पन्न होतात. मनुष्य मात्रास मात्र त्याची उपज हवी. अधश्चोध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आपल्या भौतिक सुखाच्या फांद्या सतत तोफावत राहतात. सत्व, रज, तम गुणांच्या प्रवाहात मानवाचे संसार चक्र फिरत राहते. या संसार वृक्षाची मुळे रूढ असंगतारूपी शस्त्राने तोडली जाऊ शकतात. म्हणजेच मुक्तावस्थेत पोहोचण्यास मानवाला ज्ञानयोगाने प्रयत्न करावयास हवेत. अव्यक्त परमतत्व जाणून घ्यावयास हवे. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति पराङ्गतिम्. म्हणजे काम, क्रोध, लोभ ही 3 नरकाची द्वारे आहेत. या जगातील दुर्गुण, दुराचार दूर सारून त्याचे दुष्परिणाम टाळून कर्म करीत राहणे, निर्भयतेने मार्गक्रमण करणे यातच प्रत्येकाने इति कर्तव्यता मानावी. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्
प्रेत्य नो इह. सश्रद्धा असणे म्हणजे कर्मकांड करीत बसणे नव्हे. सत्कृत्य कोणते आणि दुष्कृत्य कोणते यासाठी ज्ञान मार्ग आत्मसात केल्यास यथार्थतेने परमतत्वाचा मार्ग सापडतो. तात्पर्य शक्ती तत्वाचे नामस्मरण हेच सर्वात महत्वाचे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून केवळ मलाच शरण ये. सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस, भयभीत होऊ नकोस. आता अर्जुन सांगतोय, नष्टो अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धात् त्वत्प्रसादान् मयाच्युत. स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. वेदांपासून उपनिषद आणि गीतोपनिषदातील 18वा अध्याय हा कळसाध्याय आहे. गीता प्रारंभ अर्जुनाच्या प्रश्नाने झाला, परंतु संभ्रमात पडलेला अर्जुन शरणागती पत्करून श्रीकृष्णास सांगता झाला की माझा संभ्रम आता नाहीसा झाला आहे. श्रीकृष्णा, तू सांगशील ते करण्यास माझे क्षात्र त्रिज कर्म मी पणास लावतो. आता जसं आपण पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकांनी सुरुवात केली, तसंच आता 18व्या अध्यायातील सर्वात शेवटचा म्हणजे 78वा श्लोक म्हणजे 700वा श्लोक गीतेतील त्यांनी आपण आता त्याची सांगता करू. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आता माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ओम कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. आपल्याला कसं वाटलं ते नंतर सांगा आपण. आणि आत्ता आपण निकाल तर जाहीर करणार आहोत, पण निकालात गंमत काय झालेली आहे, काही जणांना अगदी बरोबरी मार्क मिळाले 10, 12, 11, 12 अशा तऱ्हेचे. म्हणजे 20पैकी आहेत. 20पैकी हायएस्टला मी सांगणार आहे, पण मागून येणार आहे मी. आधी उत्तेजनार्थ असतं, पण तरीही आणखीन एक गंमत आहे की त्यांना रॅपिड फायरसारखे मी प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी उत्तरं द्यायची आहेत. हां, म्हणजे सगळ्यांना मिळणारच. ह्या ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांना बक्षीस तर आहेच, पण पहिलं आहे का दुसरं आहे ते नंतर आपण ठरवणार, ज्यांचं उत्तरं बरोबर येतील त्याप्रमाणे. तुम्ही मी नावं नंतर घेणार आहे, पण त्याआधी मानसीताई आपटे आपल्याला आता त्यांच्या कलाकृतीने आपल्याला
त्या कलाकृती करणार आहेत. त्यानंतर आपण तो जप ओळखायचा आहे. तर मानसीताई तयार? सुजाता मोठ्याने, सुजाता मोठ्याने, मोठ्याने. जय जय राम कृष्ण हरी. 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 आता दुसरा जप. आता बघा तुम्ही ओळखायचंय. लवकर घे. मानसी, तुझं पार्टिसिपेशन सगळ्यांना कळायला पाहिजे ना, म्हणून तिने 4 वेळा म्हणते. ओळखायचंय. ओळखा. लास्ट कर. हां, बरोबर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. परीक्षकांचं आपण हे करूया. पेशन्स. परीक्षकांनी कोणत्या पद्धतीने मार्क दिलेत मला माहीत नाही. आम्हाला फक्त किती नावं आली आहेत? माझ्याकडे 11 नावं आलेली आहेत. मी प्रथम शेवटचा नंबर जो म्हणणार आहे तो म्हणजे त्याचा जास्त मार्क आहेत. पहिल्यांदा विद्या पेठे. या आता ह्याला रॅपिड फायर सारखे प्रश्न विचारणार आहे मी. विद्या पेठे विनता. इकडे. हा विद्यापेठे आहेत. पुढे स्मिता शेंडे, शुभदा रानडे, विजयलक्ष्मी आपटे, सुनंदा रायकर, ज्योत्स्ना कोरगावकर, सुमेधा केळकर, विनिता पंडित, विमला जवर आणि स्नेहा बाटवडेकर. स्नेहा बाटवडेकर.
आता ज्यांना म्हणायचं आहे त्यांनी पटकन प्रतिभा ताई तुम्ही पाहायचं आहे, कारण मी प्रश्न विचारणार आहे. कोणाचा हात पहिला? हां, कोणाचा हात पहिला? नवी माने नीलम ये. भगवान श्रीकृष्णाला गीता पुरी करण्यास किती वेळ लागला? ज्योत्स्ना. ज्योत्स्ना. नाही नाही नाही. येस. मध्ये हे होतं की काय? ठीक झालं. लेक्चरर असल्याचा फायदा झाला ना ज्योत्स्ना. एकच ली फक्त, म्हणजे अजून. हां अगं थांब. भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश किती वर्षांपूर्वी दिला होता? 5000. 4 विद्यापीठे काय 5180 असं यांनी एकदम परफेक्ट सांगितलं. भाटोडे नाव पटापट सांगा नाव, कारण. स्नेहा भाटवडेकर. भगवद्गीतेचे लेखक कोण आहेत? सगळ्यांनाच येतो प्रश्न. नाही त्यांनी सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. महाभारताच्या कोणत्या पर्वात गीता आहे? ओके, त्यांचं. स्नेहा भाटवडेकर. हा प्रश्न तुम्हाला सुद्धा येणार आहे. गीता कोणत्या शास्त्रात समाविष्ट आहे? गीता कोणत्या शास्त्रात समाविष्ट आहे? नाही. कोण म्हणालं? सुनीत. हां बरोबर. उपनिषद. त्यांनी उत्तर सांगितलं ना इकडनं. उपनिषदात. धृतराष्ट्राला गीता कोण सांगत आहे? संजय कोण होता? सारथी. सुमेधा केळकर. गीतेचे दुसरं नाव काय? तू बहुतेक कारावासाठीच गीता वाचलीस. अरे तुम्हाला एवढं मी 10 वेळा सांगितलं. गीतेचे दुसरे नाव काय? गीताईमध्येच आहे. उपनिषदानंतर त्या गीतेला काय म्हटलं जातं? मी गीतोपनिषद. नाही आलं. आता गीतेतले 2 मंत्र सांगा पटकन. गीतेतले 2 मंत्र. गीतेतले श्लोक. ठीक आहे. नाही. ओके बरं. ओके, आता सगळ्यांनाच प्रश्न आहे बरं का. 900 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्यांनी गीतेवरील एक भाष्यरूप केलं, त्याचं नाव काय? आपल्या सर्व विजेत्यांना छोटेसे बक्षीस मिळणार आहेत. आपला थोडासा परिचय करून घ्या. मला वाटतं गीतेचा तुम्ही अभ्यास करत असणार ना. हां काय जाऊन आल्यात त्यामुळे त्यांना सगळं पाठ माहिती आहे. दुसरा. हा विमला. माझं नाव स्नेहा भाटवडेकर. मी विलेपार्लेला हनुमान रोड येथे राहते. आज प्रतिभाताईंनी विशेष गीतेचा कार्यक्रम बोलावला म्हणून मी इथे उपस्थित आहे. मी 3 वर्षापूर्वी म्हणजे कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने गीता शिकायला प्रारंभ केला. मागच्या वर्षी गीता धर्म मंडळाची परीक्षा आम्ही दिली. संपूर्ण 18 अध्याय गीता कंठस्थीकरण, संपूर्ण 700 श्लोक मी 18 अध्याय पाठ केलेले आहेत. त्यानंतर जानेवारीमध्ये गीता परिवार आचार्य गोविंद देवगिरी यांच्यातर्फे मी गीताव्रती झाले. त्याच्यामध्ये पण 18 अध्यायांची परीक्षा असते, पण त्याच्यामध्ये
तुम्हाला मधले मधले श्लोक कुठलेही विचारतात अशा पद्धतीची ही परीक्षा असते. ती परीक्षा मी उत्तीर्ण झाले, त्याच्यामध्ये मला सुवर्णपदक मिळाले. आणि त्याच्यानंतर आत्ता जूनमध्ये मी शृंगेरीला जे शंकराचार्यांतर्फे परीक्षा घेतली जाते तिथेसुद्धा मला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. आणि अशा प्रकारे जेवढी जमेल तेवढी गीतेची सेवा करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हा जो आजचा आहे तो बहुमान त्या गीतेचा आहे असं मला वाटतं, की जे काही आम्ही थोडंफार शिकतोय, प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे हा ग्रंथ मला आज मिळाला आहे, त्याचा मला आनंद होतोय. धन्यवाद सगळ्यांना. नंतर सगळ्यांचे विमा जवळ ना पटापट घ्या. विमला जवळ घ्या. आता मी लाईनी घे पटापट. विद्यापीठे कुठे गेले घ्या. स्मिता शेंडे, जरा मोठ्याने बोला ना. ते शुभदा रानडे, विजया लक्ष्मी आपटे, ज्योत्स्ना काय नाही काही नाही सांगायचं, नुसतं घ्यायचंय फक्त. सुनंदा रायकर, सुनंदा रायकर या पुढे जा. घ्या ना तुमचं. ज्योत्स्ना कोरगावकर, लवकर लवकर बोल ना. सुनंदा रायकर, ज्योत्स्ना कोरगावकर. चला खाली उतरा. ज्योत्स्ना कोरगावकर, सुमेधा केळकर, खाली उतरा. सुमेधा केळकर, विनिता पंडित. थांबा, घेताना काढणं फोटो. अशी काय करते? विनिता पंडित शेवटी. विनिता पंडित ना. ओके. आता आपण समारोप होणार आहे गीतेच्या आरतीने. सर्वांना प्रसादही मिळणार आहे आणि त्यानंतर अल्पहारही आहे. आणि पालखीत सहभागी ज्या झाल्या होत्या त्यांनी जरा वरती यावं. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, म्हणजे डिसेंबर महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहेत त्या सुलभाताई आणि स्मिता बोरकर, जरा वरती या. आरतीचा मान तुमचा आहे. आणि सीमा केळकर कुठे गेल्या मला दिसत नाही. केळकर आणि बकुल विलेकर, मानसी आहे. अंजली सावंत. तुझं झालं, तू घेतलं ना. बाकीच्यांनी घेतलं का? सगळ्यांनी सगळं एकदा. जय भगवत गीते, जय भगवत गीते, हरिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. जय भगवत गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा, तराव ज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्म परा. जय भगवत गीते, निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मनहारी, शरण रहस्य प्रदायिनी सर्वविधि सुखकारी. जय भगवत गीते, राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा, भवभयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. जय भगवत गीते, आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. जय भगवत गीते, समता त्याग सिखावनी हरिमुख की वाणी,
सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी। जय भगवत गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे। हरिपद प्रेम दान कर अपनों कर लीजे। जय भगवत गीते जय भगवत गीते जय भगवत गीते। गोपाल कृष्ण की जय. आपल्याला अल्पोपार येतोय तोपर्यंत आपण मग असं एक भजन राहिलं होतं, तर ते भजन, त्या भजनाच्या आस्वादात आपण अल्पोपहार घ्या. खाद्य खास वंदना केळकर यांनी केला होता. त्या वंदना केळकर आपल्या गुहागरच्या गावी आपली आई आजारी आहे म्हणून गेल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी माझं जे काही मी सांगितलेलं आहे ते मी पुरं केलेलं आहे आणि मैत्रिणींच्या ताब्यामध्ये ते पंचखाद्य देऊन अगदी व्यवस्थित प्रत्येकाला मिळेल अशी सोय करून त्या गेल्या. आणि आता आई ठीक आहे, व्यवस्थित आहे, पण कशी निष्ठा असते एखाद्या कामावरती ते म्हणजे खरं गीता कसं जगायचं असतं ते पाहूया आपण. हरे श्याम हरे श्याम हरे श्याम हरे हरे श्याम हरे श्याम हरे श्याम हरे। भज मन निशिदिनी प्यारे भज मन निशिदिनी प्यारे। हरे श्याम हरे श्याम हरे श्याम हरे हरे श्याम हरे श्याम हरे श्याम हरे। भज मन निशिदिनी प्यारे भज मन निशिदिनी प्यारे। हरे श्याम निशिदिनी प्यारे भज मन निशिदिनी प्यारे भज मन निशिदिनी प्यारे भज मन निशिदिनी प्यारे। हरे श्याम हरे श्याम हरे श्याम हरे हरे श्याम हरे श्याम हरे श्याम हरे। भज मन निशिदिनी प्यारे 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 भज मन निशिदिनी प्यारे। हॅलो, आपल्याकडे सबनीस कोण प्रियेश जोशी म्हणून आलेले आहेत. कुठून आलात तुम्ही? US आलेले आहेत. तर त्यांच्या आधी ते काही म्हणायच्या आधी, कारण 1 तास आधी ते कार्यक्रम हे ऐकतायत, तर त्याच्यानंतर ते बोलतील. पण आपण जी प्रश्नमंजुषा म्हणून दिलेलं होतं त्याची उत्तरं जरा ऐका. कौरव पांडवांमध्ये युद्ध कोठे आणि ते स्थान भारतात कुठे आहे? तर कुरुक्षेत्र, हरियाणा. भगवद्गीता ते सगळ्यांनीच छान लिहिलं होतं. श्रीकृष्ण अर्जुन. अर्जुनाचे कोणते नाव भगवद्गीतेत जास्त वेळा आलेले आहेत? पार्थ म्हणून माहिती आहे. नंतर व्यासाने दिव्य दृष्टी कोणाला दिली हेही माहिती आहे, संजय म्हणून. कौरवांकडे 11 औक्षिणी होतं, तर पांडवांकडे 7 औक्षिणी सैन्य होतं. नंतर भगवद्गीतेत आलेली श्रीकृष्णाची किमान 10 नावं सांगा. त्यात बहुतेकांनी व्यवस्थित लिहिलेली आहेत, पण 5च नावं लिहिलेली आहेत. ते ऋषिकेश, केशव, गोविंद, माधव, अच्युत, जनार्दन, पुरुषोत्तम, वासुदेव, योगेश्वर, मधुसूदन, अरिसूदन. नंतर भगवद्गीतेत किमान 5 नावं अर्जुनाची जी आलेली आहे ती सांगा. पार्थ म्हणून सगळ्यांना माहिती होतं, कौंतेय आहे, धनंजय आहे. परंतप खूप वेळा शब्द आधी झाला होता, त्यामुळे लिहिणं आवश्यक होतं. अनघा, गुडाकेश, किरीटी, सव्यासाची, श्वेतवाहन, जिष्णू, बिभस्तू आणि कुरुनंदन. नंतर कौरव पांडवांपैकी 10 योद्ध्यांची नावे सांगा. बरं झालं कौरवांची नावं लिहित बसला नाहीत.
आणि पांडवांची नावं लिहिली नाही तेही उत्तम, पण त्या व्यतिरिक्त विराट, युयुधान, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, कुंतीभोज, पुरुजित, शल्य, युद्धामन्यू, उत्तमौना, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा, शिखंडी, सात्यकी असं आहेत. बरं, शंखांची नावं जी आहेत ना ती खरंच लक्षात ठेवण्यासारखी आहेत. श्रीकृष्णाचा कोणता? पंचजन्य माहिती आहे तुम्हाला. भीमाचा प्रौंडम, सहदेवाचा मणिपुष्पक, अर्जुनाचा सगळ्यांना माहिती आहे देवदत्त, नकुलाचा सुघोष, युधिष्ठिराचा अनंत विजय. आणि पांडवांपैकी अर्जुनाच्या रथावरील ध्वजावरती चित्र कोणाचे होते तर कपिध्वज हनुमानाचेच चित्र आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी ज्यांनी गीतेचं पहिलं पृष्ठ पाहिलेलं आहे त्यांनी तो कपिध्वज हनुमान पाहिलेला आहे. शस्त्र, अग्नी, पाणी, वारा यांचा आत्म्यावरती कोणताही परिणाम होत नाही हे सांगणारा श्लोक कोणता तर नैनम छिंदंती शस्त्र. आणि तो 2दा किंवा 3दा आपण श्लोक हा ऐकलेला आहे. योगक्षेम व्यायाम मला वाटतं बहुतेकांचं बरोबर आलं आहे आयुर्विमा कंपनीचं, कारण प्रत्येकाला LIC पर्यंत पोचलेत प्रत्येकजण. म्हणून तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, फळाची आशा करू नकोस या भगवंताच्या उपदेशाचा कोणता श्लोक गीतेत आहेत तर कर्मण्येवाधिकार असते हा अध्याय 2रा श्लोक 47वा आहे. नंतर गीतेतले 3 गुण कोणते तर सत्व, रजतम, ते खूप वेळा आलेले होते संभाषणात. संसाररूपी वृक्षाचे गीतेतले नाव काय? अश्वत्थ किंवा पिंपळ. भोजन करतेवेळी गीतेतला कोणता श्लोक म्हणतात तर वदनी कवय घेता नाही तर तो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमिश्रित. हा महत्त्वाचा आहे. प्राणापान समायुक्तम पंचामन्यम चतुर्विधम. तर तो आणि नरकांची 3 द्वारे कोणती? काम, क्रोध, लोभ. मत्सर येत नाही त्यात, लोभामध्ये मत्सर पुढे येतो. नंतर कर्मयोग आधी कोणाला सांगितला? भगवंतांनी कर्मयोग कोणाला सांगितला आधी तर सूर्याला, विवस्वान. आणि अर्जुनाच्या धनुष्याचं नाव काय ते सगळ्यांनी बरोबर लिहिलं, गांडीव म्हणून. गीतेतले सर्वात कमी श्लोक हे 15वा आणि 12वा अध्यायात आहेत, 20 श्लोक आहेत. आणि सगळ्यात जास्त श्लोक ते बरोबर लिहिले सगळ्यांनी 18वा अध्याय 78 श्लोक आहेत. तर आता मी ह्यांना जोशींना विनंती करते तर त्यांना कसा वाटला कार्यक्रम ते सांगतील. he can speak in English, there is no problem. जय श्री कृष्ण. मला मराठी कळते, मी एवढे छान बोलू नाही शकतो. मला न्यूयॉर्कला 32 वर्ष झाले आहेत, तर मी तुमच्या क्षमा मागते. मी आता इंग्लिशमध्ये बोलणार. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर हॅविंग मी ओव्हर हिअर. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. I met Pratibha Didi at Alandi, and it is so good to see each and every one of you learning and practicing Gita shlokas. I have not yet done given my exam for Gita Vrati, but I am a TTG mentor. That means almost all the technical assistants I have trained in NRI technical assistants I have trained, and I was also TTG lead. I started my name is, by the way, sorry, my name is Priyesh Doshi, and I started my Gita journey in March 2021, and it was an NRI batch, and my trainer was Rupal Didi. So I have finished my L4. I'm repeating again. My second round of L4 is just started, and I would just like to thank you each and everyone, and keep on learning and keep on practicing Bhagavad Gita. Jai Shri Krishna. Oh, this was wonderful. It was absolutely wonderful program, and I enjoyed so much the recitation of Pratibha Didi, and also the question and answers at the end were wonderful. The selection was awesome. I knew many of them, but some of them I did not know. Thank you so much for having me. Jai Shri Krishna. Thank you very much, Joshi. हो, एक कविता फक्त ऐकूया आपण, आणि मग आपण मग ह्याचा कार्यक्रम संपन्न झाला असं म्हणू. पण ह्या कविता एक काल केलेली आहे त्यांनी, ती ऐकूया.
नमस्कार. काल गीता जयंतीच्या निमित्ताने मी एक कविता केली आहे, ती आपल्याला सादर करते आहेत आपल्यासमोर. माझी गीताई माऊली. माझी गीताई माऊली, मोहाचा समूळ नाश कराया, मोहाचा समूळ नाश कराया कृष्णाने पार्था प्रतिबोधिली. भगवद्गीता असे आमुची साक्षात माऊली. आत्माच असे ती भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचा, आत्माच असे ती भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचा गुह्य ज्ञान देऊनी साक्षात्कार करी आत्मज्ञानाचा. गुह्य ज्ञान देऊनी साक्षात्कार करी आत्मज्ञानाचा. जीवन विद्या एक असे ती, जीवन विद्या एक असे ती पार कराया भवसागर. ज्ञान आणि कर्म मार्गाचा उचित करी समन्वय. कर्मची व्हावे अकर्म असाहा, कर्मची व्हावे अकर्म असाहा निष्काम कर्मयोग. प्रेयस त्यागुण अनुसरावा श्रेयस तो मार्ग. प्रेयस त्यागुण अनुसरावा श्रेयस तो मार्ग. त्यागाया सांगे, त्यागाया सांगे संसारातील शोक मोह ममत्व. त्यागाया सांगे संसारातील शोक मोह ममत्व. शाश्वत मार्ग दाखवणारे आत्मा अविनाशी हे तत्व. शाश्वत मार्ग दाखवणारे आत्मा अविनाशी हे तत्व. श्रद्धेने जो करीत असे, श्रद्धेने जो करीत असे भक्ती मार्गाचा अवलंब. श्रद्धेने जो करीत असे भक्ती मार्गाचा अवलंब. मायेचे उल्लंघन करुनी संसार बंधनातून मुक्त. अशी थोरवी या मातेची, अशी थोरवी या मातेची गाती गीताव्रती. अशी थोरवी या मातेची गाती गीताव्रती. निसंशय होईल मग अमृताची प्राप्ती. निसंशय होईल मग अमृताची प्राप्ती. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे खूप 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 आभार. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला 4 चांद लावले असं आपण म्हणू आणि खूप उत्तम प्रतिसाद दिला. बागेश्रीताईंना मी विनंती करेन नंतर की त्यांना हा प्रोग्राम कसा वाटला आणि ते त्यांनी नक्की निवेदन करावं. आणि आपल्या सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही शांत चित्ताने आणि हा प्रोग्राम ऐकून घेतलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील कार्यक्रम आपल्याला माहितीच आहे. शब्द आमचा म्हणजे हाटेंचा आणि प्रतिभाताईंचा, आपल्या वासंतीताईंचा आणि विचार तुमचे. आपण चिठ्ठी उचलून बोलणार आहोत आणि त्यात वेगवेगळ्या प्रकाराने आपण ते म्हणजे तुम्ही कविता म्हणू शकता, तुम्ही नाट्य रूपात सांगू शकता, तुम्ही अभिवाचनसारखं म्हणजे असलेला परिच्छेद वाचू शकता. पण तो विषय काय आहे त्याला अनुषंगाने ते आलं पाहिजे. जो विषय देणार आहोत तर ती चिठ्ठी उचलायची आहे, 2 मिनटं विचार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे. हां.